2,900 ची आहे. आणि ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये घोडबंदर रोडला वाघबीळ येथे हिरानंदानी डेव्हलपरच्या सुविधा भूखंडावर म्हणजे 7,300 मीटरच्या सुविधा भूखंडावर निर्माण होणार हे 2,500 आसन क्षमतेचं नाट्यगृह हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. आणि असं नाट्यगृह आपण बनवणार आहोत याचं ठाणेकर म्हणून आपण आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असं हे नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची कॅपॅसिटी जवळजवळ 1600 जी आहे ती तळ मजल्यावर, साधारणतः 400 ते 450 पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर सुद्धा तेवढीच म्हणजे 2,500 आसन. आता 2400 बसलेला आहे बरोबर ना. हे आमचे आर्किटेक्ट आहेत पुण्याचे आणि संकल्पचित्र वगैरे त्याचं प्रेझेंटेशन ते करतील, परंतु 2,500चं हे नाट्यगृह आहे. बरं, हे नाट्यगृह बसवलं असताना जी जागा आहे त्या जागेच्या फक्त 60% जागेवर बसवले 60%. आणि उर्वरित जी 40% जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही अतिशय प्लाझा टाईप बनवलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त नाट्यगृहामध्ये येणारेच लोक नाही तर त्या मोकळी जी जागा आहे त्या ठिकाणी लँडस्केपिंग वगैरे केल्या कारणानं जवळजवळ 2,000 मीटरची जागा ही 2,000 पेक्षा जास्त मीटरची जागा ही ती प्लाझासाठी मिळणार आहे. अतिशय सुंदरचं गार्डन त्या ठिकाणी होणार आहे. त्या गार्डन मध्ये रेग्युलर ते गार्डन नसेल, त्या गार्डन मध्ये अतिशय चांगल्या सुविधा सगळ्या लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना किंवा तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वाढत चाललेलं आहे. आता या ठिकाणी जे नाट्यासाठी येतील जवळ 2,500 आसन क्षमता आहे. जे गाड्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येतील. त्यामुळे ह्या सगळ्या गाड्या पार्किंग करण्यासाठी आम्ही जवळजवळ 650 गाड्यांची पार्किंग व्यवस्था सुद्धा केलेली आहे. 2 बेसमेंट प्लस 1 तळमजला अशी 3 मजल्याची पार्किंग व्यवस्था आम्ही केलेली आहे. ज्या ठिकाणी जवळजवळ आता 200 प्लस 450 म्हणजे 650 गाड्या आणि जवळजवळ 300-400 तर 2 व्हीलर सुद्धा राहू शकतील अशा प्रकारची ती आसन क्षमता आहे. आसन व्यवस्था आम्ही केलेली आहे. मी आता ह्या ठिकाणी नंतर तुम्हाला अजूनही माहिती देईल की एवढ्या मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिका असं अद्ययावत असं हे नाट्यगृह उभारत आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो की 2 GR त्यांनी काढले. म्हणजे काही ते मुख्यमंत्री असताना काही कामांसाठी त्यांनी निधी दिला होता माझ्या मतदारसंघासाठी म्हणजे भाईंदर आणि ठाण्यासाठी, परंतु काही कामं टेक्निकल काही गोष्टींमुळे होऊ शकला नाही. तर जवळजवळ 138 कोटी रुपयाचा GR काल राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला आणि 138 कोटी रुपये या प्रकल्पासाठी राज्य शासन ठाणे महानगरपालिकेला देण्याचा GR काल प्रदर्शित झाला. शिंदे साहेबांचे ह्यासाठी आभार मानतो की त्यांनी अजूनही सांगितलं की नाट्यगृहासाठी, कारण निरुपमकरांचं नाव आहे आणि ठाणेकरांचं प्रचंड प्रेम हे साहित्य आणि नाट्य क्षेत्रावर असल्या कारणानं ठाणेकरांसाठी हे नाट्यगृह एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानून भविष्यामध्ये सुद्धा या नाट्यगृहासाठी अजूनही काही निधी लागला तर ती निधी देण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली आहे. परंतु 138 कोटी रुपये मात्र शासन, अरे संजय किती 137 की 38 138 कोटी रुपयाचा निधी कालच राज्य शासनाच्या माध्यमातून GR आलेला. म्हणजे 2 GR आले. एक पहिला GR किती कोटीचा होता? 63. पहिला 63 आणि दुसरा पहिला 85चा होता आणि हा आता 53. 2 GR काढले, एक 85 कोटीचा आणि एक 53 कोटीचा. त्यामुळे या GR झालेले असल्या कारणानं आता निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच या नाट्यगृहाचं काम पूर्ण होईल आणि हे नाट्यगृहाचं काम साधारणतः 3 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. मी वाघमारे साहेबांना विनंती करेन की त्यांनी ह्या ठिकाणचं नाट्यगृहाचं जे प्रेझेंटेशन आहे ते करावं. जरा लाईट पण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न हा शिवसेनेचा नेहमीच असतो. आपल्याला आठवतंय आणि आपल्यापैकी फार जुने काही पत्रकार सुद्धा म्हणजे अंकल तर ह्या ठिकाणी फारच आपल्या सगळ्यांमध्ये सिनियर आहेत. म्हणजे अंकलला आमच्या आधीपासूनचा इतिहास माहिती आहे की पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची
सत्ता स्थापन झाली, स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यामध्ये गावदेवी मैदानात सभा होती आणि त्या सभेमध्ये एका व्यक्तीनं, एका ठाणेकरानं धर्मवीर दिघे साहेबांना आणि बाळासाहेबांना एक विनंती केली की ठाण्यामध्ये एक चांगलं नाट्यगृहाची आवश्यकता आहे आणि तात्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांना ताबडतोब बाळासाहेबांनी सूचना केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाट्यगृह हे ठाण्यामध्ये झालं पाहिजे आणि त्यानंतर एक नाट्यगृह झालं. जत्रे साहेब आपले कमिशनर असताना आम्ही सर्वांनी मागणी केली होती की ठाणे झपाट्याला वाढतंय आणि ठाण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गडकरी रंगायत आहे आणि त्याचबरोबर एक नाट्यगृह अजून ठाण्याच्या हायवेच्या पलीकडे असावं आणि त्यामुळे त्या ठिकाणी नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची निर्मिती केली. ती पण महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता डेव्हलपर्सच्या कन्स्ट्रक्शन TDI या धोरणातून आणि हिरानंदानी डेव्हलपरकडनं ते आम्ही नाट्यगृह बनवून घेतलं. त्यावेळेची लोकसंख्या आणि आताच्या लोकसंख्येमध्ये फरक पडला आणि ठाणं एवढं झपाट्यानं वाढत चाललंय की घोडबंदर रोडला आता नवीन ठाणं निर्माण झालंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही हे आता विमलताई पण होत्या तिकडे त्या आणि हे आहेत ना, त्यांना सगळ्यांना बोलून आम्ही असं ठरवलं, राजू फाटक पण होते, तर आम्ही असं ठरवलं की या झपाट्यानं वाढत चाललेल्या या ठाण्याला घोडबंदर परिसरामध्ये जे नवीन ठाणं उभं राहत आहे या ठिकाणी सुद्धा एक नाट्यगृह असावं अशी संकल्पना मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली निवडणुकांच्या आधी आणि त्यांनी ती त्यावेळेस मान्य केली, परंतु निधीची कमतरता असल्या कारणानं तो निधी आम्ही वितरित केला नाही. आणि त्यानंतर निवडणुका आचारसंहिता लागला, ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्याच दिवशी ओवळा पाचोळा विधानसभा मतदारसंघातील काही प्रकल्पांचं आम्ही भूमिपूजनचं काही लोकार्पण ठेवलं होतं आणि त्याच दिवशी एक भूमिपूजन, जे काही आमचे 8-10 कार्यक्रम होते त्यामध्ये एक भूमिपूजन झालं. त्या भूमिपूजनामध्ये वाघबीळ येथे हिरानंदानी डेव्हलपरच्या सुविधा भूखंडावर म्हणजे 7,300 मीटरच्या सुविधा भूखंडावर नाट्यगृह आणि तेही नाट्यगृह आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं करण्याचा निर्णय झाला, नामकरणाचा ठरावही झाला आणि तो ठराव करून आम्ही त्याचं भूमिपूजन केलं. परंतु नंतर मग महापालिकेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकांमध्ये कालावधी गेला,